येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन. पवित्र बायबलमधील योएल संदेष्टाचं पुस्तक ह्याचा 2रा अध्याय आणि 32व्या वचनात आपण असे वाचतो की, तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल. जेव्हा मनुष्य आजारी असतो, आर्थिकरित्या दुर्बळ असतो किंवा मानसिकरित्या असहाय्य असतो, तेव्हा तो मदतीसाठी इतरांना हाक मारतो, ह्यासाठी की कोणीतरी त्याला त्या स्थितीतून बाहेर काढावे. मात्र बऱ्याचदा त्या माणसाची आर्थिक स्थिती, समाजातील त्याचे स्थान ह्याचा विचार करून त्याला मदत करायची की नाही हे ठरवले जाते. मात्र आजच्या वचनात योएल संदेष्टा परमेश्वराचे मानवावर असलेल्या अपार प्रेमाची व दयाळू स्वभावाची आपल्याला आठवण करून देतो. जैगिक लोक आपला फायदा पाहून मदतीसाठी धावतात, तसा आपला स्वर्गीय पिता नाही. त्याचे आपल्यावर प्रेम आहे, म्हणून जेव्हा आपण त्याला हाक मारतो तेव्हा तो आपल्याला सहाय्यास धावून येतो. माणसाला पापापासून सोडवण्यासाठी परमेश्वराने त्याच्या पुत्राला ह्या जगात मानव रूपाने पाठवले. त्याने मानवाचे पाप स्वतःवर घेऊन तो वधस्तंभावर बलिदान झाला आणि 3ऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठला. आज जो कोणी पापक्षमेसाठी, तारणासाठी व जीवनासाठी त्याचा धावा करतो, त्याला तो पापक्षमा देतो आणि त्याचे तारण होते व तो नवीन जीवनात प्रवेश करतो. काय आपणही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास व त्याचा धावा करून अभिवचनानुसार पापक्षमा व तारण प्राप्त करून घेण्यास तयार आहात का?